विठ्ठल रुक्मिणीच्या चंदनोटी पूजेची मोठ्या भक्तिभावानं सांगता करण्यात आली आहे। चंदनोटी पूजेतून मंदिर समितीला 35 लाखांचं उत्पन्न मिळालं। तब्बल 76 दिवस ही चंदनोटी पूजा करण्यात आली। यासाठी 95 किलो चंदनाचा वापर यात करण्यात आला। वाढत्या उन्हापासून श्री विठुरायाला शीतलता मिळावी यासाठी दरवर्षी चैत्र गुढीपाडव्यापासून मृग नक्षत्राने पावसाळ्याची सुरुवात होईपर्यंत दररोज दुपारी चंदनोटी पूजेची परंपरा आहे। आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासनाने पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये नो व्हेकल झोन आजपासून जाहीर केलेला आहे। आपण बघतो की हे चोपाळापासून ते विठ्ठल मंदिरापर्यंत आणि विठ्ठल मंदिरापासून ते महाद्वारापर्यंत या सगळ्या विठ्ठल मंदिर परिसरामध्ये आता कोणत्याही VIP गाड्यांना चारचाकी किंवा दुचाकी वाहनांना यामध्ये आता प्रवेश दिला जाणार नाही। आपण या ठिकाणी बघतो की खरं तर आजपासून तर हे जे कडक काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू झाली आहे। या ठिकाणी पोलीस आहेत, मंदिर समितीचे सुरक्षा कर्मचारी आहेत, बॅरिकेडिंग लावण्यात आलेलं आहे की आता सध्या आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांची गर्दी वाढू लागलेली आहे आणि या काळामध्ये भाविकांना वाहनांचा कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची खबरदारी तर आता खरं जिल्हा प्रशासनाने घेतली आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती नो व्हेकल झोन जाहीर केलेला आहे। आणि या सगळ्या वाहनांची पार्किंगची सोय आता छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मोकळ्या मैदानावरती केलेले या ठिकाणी भाविकांनी पार्किंग करावी असं देखील आवाहन आता प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। कॅमेरामन राजू मिसाळसह भारत नागने, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर।